एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण भारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चोपडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकणे निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. वच्छा, ते आमचा तुमच्यावर विश्वास आहे म्हणूनच काही गोष्टी जरा स्पष्ट बोलायच्या होत्या. हो बोला की, मला आवडतं तुमच्यासारखी स्पष्ट बोलणारी माणसं. पण काय ग वच्छे, इतका मोठा खर्च कसा परवडतो ग त्यांना? नाही म्हणजे ते काय म्हणतात ते पेंट हाऊस का काय घेणं म्हणजे आपल्यासारख्यांना जरा भारीच ग. हो ना, नाही म्हणजे एकदम एवढं मोठं घर घ्यायचं म्हणजे, आम्ही असतो ना तर आधी खूप वर्ष पैसे जमवले असते आणि मग विचार केला असता. पण सगळे व्हाईटचेच आहेत ना? हो, ते म्हणाले मला 10% रक्कम ऍडव्हान्स भरलेली आहे आणि बाकीचे चेक पेमेंट करणार आहेत म्हणून. पण तरी मनात शंका येतेच ना. साहजिक आहे हो. अहो वसंतराव, ही जहागीरदार मंडळी आहे ना, रगड आहेत. म्हणजे खानदानी श्रीमंत आहेत होते. एक प्रॉपर्टी विकायची, दुसरी घ्यायची, दुसरी विकायची, तिसरी घ्यायची. अहो त्यांचं असं सहज चालूच असतं. अच्छा, त्या तुम्ही म्हणताय ते खानदानी आहेत वगैरे सगळं बरोबर आहे. अशी किती जमीन किती आहे त्यांची? माझ्या माहितीप्रमाणे भरपूर जमीन आहे. चौकशी केल्याशिवाय राहील ती वच्छी आहे का? अहो म्हणून तर दादासाहेबांनी साठे गुरुजीच्या नावावर जमीन केली ना. लग्न संबंध जुळवायचे म्हणजे अशा चौकशा कराव्याच लागतात. अहो वसंता, आता मी काय म्हणते, हे शंका घेणं बंद कर. अगदी बरोबर. मी तर म्हणते आता लग्नाची बोलणी करूनच टाका. हा. काय ग वच्छे, नवरात्रीत ते येणार होते ना लग्नाची बोलणी करायला. आता दसरा आला, त्यांना म्हणावं आता दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर लग्नाची तारीखच ठरवून टाका. फोन लाव आणि बोल बघू. आता तू फोन लाव आणि बोल आत्ताच्या आता त्यांच्याशी. अगवे करते. हा, फोन लावला लावला विचारेल 1.25 कोटी कुठे आहेत. हॅलो, हा हॅलो. अगं मी बोलते वच्छी. बोला वच्छी मावशी, कशा आहात? आणि सुनबाई कशा आहेत आमच्या? हिला कुठला तरी घोडाचा किडा चावलेला दिसतोय. साखर पेरतीये बाई. हॅलो वच्छी मावशी, बोला ना. फोन केलायत ना? हो, अगं रेंज गेली होती. हो का? नाही, मला काय म्हणायचं होतं, मी देशपांड्यांच्या घरी आले. आजीशी बोलते अगं मी. बरी आहे ना तब्येत आजींची? आजी छान आहेत. तेच विचारत होत्या, नवरात्रीत लग्नाची बोलणी करायला येणार होतीस. दसऱ्याच्या दिवशी येते, त्या दिवशीच बोलणी करून टाकू लग्नाची. म्हणजे काय, साखरपुडा झालेलाच आहे, फक्त लग्नाची तारीख ठरवायची आहे आपल्याला. बर बर बरं, ठेवू का जरा फोन, कामात आहे मी. हो हो ठेव. बाय ग, डोक्यावरचं टेन्शन उतरवलंच माझ्या. बर. ललिताचं काय खेळ आहे तेच कळत नाही बाई. 1.25 कोटीचं दर्शन झाल्याशिवाय लग्नाची बोलणी करणार नाही असं म्हणाली ती मला.
मग आता कशी तयार झाली? काय डाव असेल तिचा? एकीकडे लग्न तोडण्याची धमकी देते आणि दुसरीकडे वसंतरावांना नवीन घराचे कागदपत्र दाखवते. आणि ती सानिया आहेच माझ्या डोक्यावर टांगत्या तलवारी सारखी. आधी त्या सानियाला दूर केलं पाहिजे नीलच्या आयुष्यातून. वेश पलटला ना की सगळे घाबरतात. अगं बाई, मुलांसाठी हा वेश तर घेतला, आता काय माकडासारखी गेटवर चढू? कोण उघडेल दरवाजा? आईच्या नावानं दान कर, आईच्या नावानं जोगवा टाक. हो थांबा बघतो. आईचा आशीर्वाद आहे तुला. उद्या आई, मी माझ्या पोरांसाठी काही करायला तयार होईल. फक्त त्यांचं लग्न नीट पार पाडू दे ग बाई. त्यांचा संसार सुखाचा होऊ दे. जॉगिंग ट्रॅकवर गर्दी होण्याच्या आधी आपल्याला ट्रॅकवर पोहोचलं पाहिजे. कमान कमान. अजूनही रात्र आहे. पहाटे. हो बाई हो. उद्या अरे हळद. आईच्या नावानं दान टाका. उद्या ट्रेडिशनल लेडी. हाय लेडी. उद्या कोण आहात तुम्ही? आईच्या नावानं दान टाका. बाळू काका जा बरं बाहेर जा बरं. कोण आहात तुम्ही? आईच्या नावानं दान टाका. आईच्या नावानं दान टाका. वन मिनिट. यार. फोटो काढ. उद्या हा बघा 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 लेडी. लेट मी टेक अ सेल्फी. अरे सानिया थँक्यू लेडी. त्यांना सोड. पत्रंगी माणसं दान नाही टाकत आणि फोटो काढतात. अरे यार शिट. टायर पंक्चर झालंय. टायर पंक्चर कसं काय झालं? टायर पंक्चर. ओ माय गॉड. आता आज जाऊन झोप जाडे. वा आता नाही जाता येणार. फटफटीवर चिकटून जाते त्याला. मॉर्निंग वॉक करते. टायर पंक्चर झालंय ना. पाय ओकेत ना. आता वॉक करत जायचं जॉगिंग ट्रॅक पर्यंत. एक्स्ट्रा. चल नो चल. नील दिस इज नॉट डन. तुला सोडणार नाही. चल. नाही नाही प्लीज नील नको ना. चल लवकर. दिस इज नॉट डन. ऐसे. अगं आई, हिचं नशीब हिच्या सारखंच भारी आहे. हाताला धरून नेतोय तो. एक फुल मागे घे. ए अगं नुसत्या गप्पा मारत बसू नका. चला पटापटा हात चालवा. जेव्हा दोन प्रेम करणारी माणसं एकत्र येऊन प्रेमाने फुलं होतात ना, तेव्हा हार नाही जीत होते. आनंदी बघा आईचं लक्ष आहे का? काय स्वानंदी, खयालों में का?
नाही सहजच. अगं फुलं उलटी होतीयस तू. देठाच्या बाजूने असं खुपसायचं असतं ना. काय करतेस? तुमच्या भांडणाची स्टोरी गेली की नाही पुढच्या टप्प्यावर? हा, नीलला केला होतास का फोन? प्रयत्न केला पण ते फोनच घेत नाहीयेत माझा. अगं मग पुन्हा पुन्हा कर ना. ते म्हणतात ना, प्रयत्ने वाळूचे कड रगडता तेलही गळे. तू आनंदी ताई, आता तू एवढ्या वेळा फोन कर ना नीलला त्याला की त्याचा पण घाम निघायला पाहिजे. सगळेच मारतायत. काका मला एक सांग, हे बघ स्वानंदी सतत नीलला फोन करते, मेसेजेस करते, हा, तो काहीच उत्तर देत नाही त्यांची, आणि त्याला तिची पर्वाही नाहीये. मग तू का स्वानंदीला सतत फोन करायला सांगतोस रे नीलला? का? कारण ही मुलगी आणि तो मुलगा आहे म्हणून? हे बघ संपदा, नात्यामध्ये मुलगा मुलगी असं काही नसतं. एकेकाचा स्वभाव असतो, दुसऱ्यानं तो समजून घेऊन त्याच्याशी मिळतं जुळतं घ्यायचं असतं, तर नात्याचं वर्तुळ पूर्ण होतं. फोन सॉरी 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 येतो. हॅलो, प्राध्यापक हेमंत देशपांडे बोलतोय. नमस्कार काका, ललिता जहागीरदार बोलतीये. ललित, अरे वा वा, ललिता ताई. विजयादशमीला सकाळी सकाळी तुमचा फोन. हो म्हणजे आम्ही येणारच आहोत, पण म्हटलं त्याआधी सकाळी फोन करून शुभेच्छा देऊया. तुम्हा सगळ्यांना आमच्याकडनं विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. आमच्याकडूनही तुम्हाला शुभेच्छा. माधवरावांना, नीलला, सगळ्यांना सांगा तुम्ही. हो सांगते. काका एक छोटं काम होतं माझं. हो का? मग स्वानंदीला देऊ का फोन? नाही नाही, घरातल्या कुठल्या तरी मोठ्या माणसाशीच बोलायचं होतं. तुम्हाला सांगते, तुम्ही निरोप द्या. ठीक आहे, बोला ना. कसं असतं ना काका, प्रत्येक घराण्याची काही पद्धत असते, रीतिरिवाज असतात. तसं जहागीरदार घराण्याची अशी पद्धत आहे की लग्न ठरल्यानंतर मुलीकडनं दसऱ्याला सोन्याचं पान येतं. मग ते पान आलं की मग संध्याकाळी आम्ही त्याची पूजा करतो. शकुनाचं असतं ना. सोन्याचं पान म्हणजे? दसऱ्याला सोनंच लुटतात ना, त्याचं पान. आम्ही येतोच तेव्हा दिलं तरी चालेल. बर, सोन्याचं पान मी सांगतो घरी. हो म्हणजे जमेल ना? नाही का नाही, त्या वेळेला सांगते. काका आणखीन एक पान जरा मोठंच आणा. हो, शकुनाचं असतं ना, आणि पान जितकं मोठं तितकं मुलीचं सुख मोठं. बरं ठेवू मग फोन? हो ठेवा. काय रे? काय म्हणतायत ललिताबाई? त्यांना ते सोन्याचं पान हवंय. एवढं गोंधळाला काय झालं? अरे दसऱ्याला आपण वाटतो ना, ते सोनं म्हणायचं त्यांना. अरे नाही रे दादा, सोन्याची पानं होणाऱ्या सुनेच्या घरातून आली तर ती शकुनाची असतात असं म्हणतात. म्हणजे अशी त्यांची पद्धत आहे घराची. असेल ती त्यांच्या घराण्याची पद्धत असेल, आपली ही आहे. नाही रे, पण काहीतरी वेगळंच सांगत होत्या त्या. म्हणजे असं काय करतो हेमंता? दसऱ्याला जी आपट्याची पानं वाटतात त्यालाच सोनं म्हणतात, आणि ती आणली आहेत आपण. काका, नील येणार आहेत ना?
काय रे, तयार झालास, निघालास का कुठे? हो सानियाला रावण बघायचा आहे, घेऊन चाललोय दाखवायला. अरे नुसतं रावण नको दाखवू, रावण दहन दाखव तिला. ते मॅडम टीव्हीवर बघणार आहेत, घाबरतात ना फटाक्यांना. बरं काही काम आहे का? नाही रे, काही काम नाही. मग मी निघू, म्हणजे सणावाराचं कोणाकडे काही द्यायचंय वगैरे? नाही, कोणाकडे काही नेऊन नाही द्यायचं. तू सानियाकडे लक्ष दे. एवढ्या लांबून आले ती, तिला इथे जे काही पाहायचं असेल ना ते सगळं पाहू दे तिला. हा निघालं असेल चालेल, काही काम नाही. जा, बाबा येतो. हा सावकाश जा. एन्जॉय. हा अगं पण देशपांडेकडे जाणार होते, सांगितलं नाहीस तू इंद्रनीलला? नाही, आणि एवढ्याच सांगायचंय नाही. का? किती ग्रॅम सोन्याचं पान येते ते आधी बघू आणि मग ठरवू त्याला सांगायचं का नाही. देशपांड्यांची खरी पत काय ते आज कळेल, नाहीतर पितळ उघडं पडणार त्यांचं. मी काकांना आधीच स्पष्ट सांगितलंय, पान जितकं मोठं तितकं तुमच्या मुलीचं सुख अधिक. तू म्हणजे ना ललिता, नशीब फक्त पान मागितलं, अख्खं झाड नाही मागितलं सोन्याचं. आधी पान तर येऊ दे, मग मुळात सकट उपटून झाड आपल्या अंगणात लावते की नाही बघा. लावशील बाई, तू काहीही करू शकतेस. आज गाडी हवी होती, रुबाबात गेलो असतो पान आणायला. प्रयत्न केला मी, पण नाही जमलं ना. हा, पण तुझ्यासाठी टुरिस्ट कार बुक केली मी. रिक्षात तुझे केस का काहीतरी विस्कटतात ना. हे कसं बरोबर लक्षात राहतं तुमच्या. जुईली, हळदी कुंकुवा आणि फुलं वाह सरस्वतीला. आणि तिला सांग की माझ्या तिन्ही बहिणींना तू जशी प्रसन्न झालीस ना, तशीच माझ्यावर पण कृपा ठेव. पण आज तर शस्त्रपूजन आहे ना, शस्त्र कुठे आहे? अगं आपली शस्त्र लेखणी आहे, ती पेन्स वगैरे ठेवलीत ना तिथं. लक्ष्मी पूजनाला आपण धनाची पूजा करतो, लक्ष्मीची पूजा करतो. तसं विजयादशमीला आपण शस्त्रपूजन करतो. शस्त्राने पराक्रम करायचा, त्याने प्रतिष्ठा मिळते. बाबा किती मस्त सांगितलं, आणि तेही अगदी थोडक्यात. कळलं का? चला. काय आई, तुझ्या मनासारखं घर लागलंय ना? अरे माझ्या मुली अगदी गुणाच्याच आहेत. पण तरी मला एक भीती वाटतेच आहे अजून. कसली भीती वाटते बाबा? ते लोक यायच्या आधी काय ते सांगून टाक. त्यांनी सोन्याचं पान आणायला सांगितलं होतं बहुतेक. मगाचपासून हेच डोक्यात घेऊन बसलाय. अरे हेमंता, आपण जी आपट्याची पानं वाटतो ना दसऱ्याला, तीच म्हणायचंय त्यांना. आणि असंही वर्षसण म्हणून जावयाला सोन्याचं पान द्यायचं असतं, तेही लग्नानंतर. आता नाही काही. मगाचपासून हेच सांगतोय मी त्याला, पण त्याला कळतंय का? अरे या 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 ललिता, या माधवराव, प्लीज बसा बसा ना. या. आई नमस्कार करते. असं आहे पोचलं. बसा ना. बस. आई नील, अगं नाही, इंद्रनील नाही आला. सानियाला घेऊन रावण दहन दाखवायला गेलाय. सोनल, मिठाई. आज सगळेजण घरातच आहे आणि मुलीही आहेत. हा. अरे गुणी आहेत हा मुली अगदी. लग्नाच्या तारखा काढल्या का? म्हणजे आमच्या गुरुजींनी नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या तारखा काढल्यात. आमच्याकडे ना दसऱ्याला मोठी पूजा असते, ती आटोपली ना की संध्याकाळी इंद्रनीलशी बोलते आणि मग एखादी तारीख फिक्स करून टाकू. चालेल ना? आमच्याकडे ना तशी सोन्याच्या पानाची परंपरा आहे.
सकाळी बोलले होते मी काकांशी. हो आणली आहेत ना अंजली. हो. ह्या रविवारी ना एक छोटेखानी समारंभ ठेवलाय घरी. म्हणजे जी माणसं साखरपुड्याला येऊ शकले नाहीत त्यांना बोलवलं तेव्हा. म्हणजे स्वानंदीशी ओळख होईल, शिवाय तुम्हा सगळ्यांची भेट होईल. यायचंय हा सगळ्यांनी. हो हो नक्की येऊ ना आम्ही. संध्याकाळी असतील तर माझ्या मालिका जातील. नाही पण रिपीटच्या वेळा मी लिहून ठेवल्यात, काही काळजी करू नका. हा दे ना. या आमच्या अनिताने केलेल्या खोबऱ्याच्या वड्या. आणि ही सोन्याची पानं. बरीच जड लागतायत हाताला. बघू तरी बघू. नाही काय आमची ही म्हणत होती, पानं जेवढी मोठी तेवढं तुमच्या मुलीचं आमच्या घरातलं सुख मोठं. अहो मग काळजीच नको, चांगली घसघशीत आहेत.